नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. कशा आहात? मस्त असताना आशा करते तुम्हाला सर्वांना कोजागरीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून. तर माझं चाललं आहे काम, शेंगा फोडायचं. खूप ऊन आहे आणि मी शेंगा घातलेत वाळायला. तर खूप असे पारवे एडवणी करतायत, खूप पारवे आले आणि झोप पण डोळे आणते. म्हटलं झोपलं तर आपल्या शेंगा सगळे पारवत फोडून टाकतात, म्हणून बसले एका साईडला. सावली आहे, त्या सावलीत शेंगा फोडायला. तरी बघू शकता आपलं गावाकडून आणलेलं छानशा शेतामधल्या शेंगा. किती ऊन आहे दिसतंय का ना. आता सावली आली इकडे. तर मी अशा पद्धतीने घेतलं शेंगा फोडून. तर मी घेते त्यावेळेस ते उरकत नाहीत. माझ्या आत्ता सासरे गावाकडून आणतात, त्यांनी मला सांगितलं अशा शेंगा फोड, ते लगेच उरकतात. तर मी का फक्त खाली मारले आणि साईडला टाकल्यात. ते म्हटले की नंतर सुपाने पाकडलं की निर्मळ होतं शेंगाने. तर का ते असेच फोडतात गावाकडे. मी फोडते तशा नाहीत फोडत, म्हणते तसे उरकत नाही, असं पटापटा उरकतं, त्यामुळे असेच फोडत. तर मग का असं मी फोडून घेतलं, तुम्हाला दाखवते. काही शेंगा नाही फोडत. अशा साईडला नुसतं खाली मारायचं, वटान चोळायचं आणि साईडला टाकायचं. तर आई तर बघू शकता किती मोठा डिगोरा लागला आहे. तर अशा पद्धतीने जुनी माणसं थोडी शिकवतात व आपल्याला. ऐकलं पाहिजे, आपल्या फायद्याचं असतं. आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या माणसाचं ऐकलं पाहिजे, आपला त्याच्यात फायदा असतो. कारण आपल्यापेक्षा जास्त त्यांना माहीत असतं कोणत्या गोष्टी. त्यामुळं मी तर सगळ्या माझ्या सासूने किंवा सासऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करत असते. कारण त्यांच्यानुसार जर मी काम केलं किंवा नियोजन केलं तर मला खूप सोपं जातं. अशी माझे सासू सासरे सगळं असं छोट्या गोष्टी मला सांगत असतात आणि मी ते फॉलो करत असते. तर खरंच मी असे डायरेक्ट शेंगा फोडत होते त्यावेळेस माझ्याकडे उरकत नव्हते, पण आत्ता इतके पटापटा उरकत आहेत ना शेंगा फोडायला ते विचारूच नका. आणि सुपारी एकदा निर्मळ केलं की हो व्यवस्थित होतात. कारण ते आत्ता आलं त्यावेळेस तरी मला बरोबर 4-5 किलो शेंगा फोडून दिल. त्यांनी असं फोडलं होतं. तर तुम्हाला सर्वांना कोजागरीच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला माझ्या चॅनलला लाईक करायचे, शेअर करायचे, कमेंट करायचे, सबस्क्राईब करायचे. मी सबस्क्राईब शेअर कमेंट करत नाही, तेवढं प्लीज पटापट सबस्क्राईब आणि